धन्यवाद। यानंतर माननीय सचिनजी खरात आरपीआयचे अध्यक्ष सांगलीचे खासदार विशालदादा पाटील ही उपस्थित आहेत। धन्यवाद। ज्याप्रमाणे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आरक्षण व्यवस्था निर्माण केली, त्याचप्रमाणे मला आता 2 मिनिटांमध्ये बोलायला सांगितलेलं आहे, पण 2 मिनिटांच बोलतो फक्त। संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या तरच तो बंड करेल। मी का सांगतोय? हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचारावर चालतं। फडणवीस साहेब हे राज्य गोळवळकर, हेडगेवार यांच्या विचारावर चालत नाही। आदरणीय राज्याचे सर्व नेते या विचार मंचावर, मी नाव घेणार नाही सगळ्यांचं, मी माफी मागतो। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा गोपीचंद पडळकर, सॉरी माननीय गोपीचंद पडळकर, कारण माझं बोलणं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला माननीय आहे, जरी तो नालायक असला पडळकर तरी। माननीय गोपीचंद पडळकर हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातला आहे। मी स्वतः आटपाडी मधला आहे आणि याच आटपाडी तालुक्यामध्ये 5 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले। त्यामध्ये माझे आजोबा डॉक्टर लेखक शंकरराव खरात। आटपाडी तालुक्याला साहित्य नगरी म्हणून ओळखलं जातं, परंतु हा गोपीचंद पडळकर काय भाषेचा वापर करतोय? कोणती भाषा आहे? मी येतो मुद्द्यावर। आदरणीय जयंत पाटील साहेब राज्यातील आता फार सुसंस्कृत नेते आहेत। त्यांच्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर फार मोठा या महाराष्ट्र राज्याला काय काय दिलं शिक्षणाच्या माध्यमातून, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सगळ्यांना माहित आहे। मी आता 2 मिनिटांमध्ये सांगतो, गोपीचंद पडळकर तुम्ही काय बोलताय? पवार साहेबांना बोलताय, तो हाके पण पवार साहेबांना बोलतो, तो सदावर्ते पवार साहेबांना बोलतो। मी पहिल्यांदा 2 मिनिटांमध्ये इतिहास सांगतो। पडळकर एक 1802 साली हडपसरला लढाई झाली पेशव्यांमध्ये आणि होळकरांमध्ये, आणि पेशवा पळून गेला आणि वसईचा तह केला, होळकर जिंकले, ध्यानात ठेवा। नंतर हाच पेशवा परत आला इंग्रजांना घेऊन, आणि नंतर शिंदे, होळकर, भोसले एकत्र झाले आणि आसईची लढाई झाली। पडळकर समजून घ्या इतिहास। आणि याच लढाईमध्ये परत काय झालं सगळ्यांना माहित आहे। मी का सांगतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही। अरे पडळकर कुणाच्या नादी लागलाय? मनुवादाच्या? कुणाच्या नादी लागलाय? हेडगेवारच्या? कुणाच्या नादी लागलाय? गोळवळकरच्या? अरे तुला लाज वाटली पाहिजे। बहुजनांच्या गप्पा मारतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पडळकरांना नाव घेण्याचा अधिकार नाही, कारण हाच पडळकर अक्कलकोटला म्हणाला सर्व धर्म समभाव काय, याला मी विरोध करतो। मी जाता एवढंच सांगतो, या सांगली जिल्ह्यातून पडळकरला हद्दपार करा। हा पडळकर आधुनिक औरंगजेब आहे, हा लक्ष्मण हाके आधुनिक अफजल खान आहे, आणि हा सदावर्ते आधुनिक शाहिस्त खान आहे। एवढंच सांगतो। जय भीम, जय भारत। यानंतर माननीय आमदार रोहित पवार साहेब यांना